तर मित्रांनो, मायक्रोबायोलॉजी या मराठी चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. त्या व्हिडिओमध्ये आपण बॅक्टेरियोफाजचं ॲडसॉर्प्शन एखाद्या बॅक्टेरिया सेलवरती कसं होतं, ही एक फर्स्ट स्टेप असते जी की व्हायरल इन्फेक्शन कॉज करायला क्रिएट करते. आणि ही जी काही मॉलिक्युलर इंटरॅक्शन असतं जेणेकरून बॅक्टेरियल व्हायरल इन्फेक्शन हे एखाद्या व स्पेसिफिसिटीमध्ये आपण डिटरमाइन करू शकतो. आणि स्पेसिफिक कसा बॅक्टेरियोफाज हा त्या सेलला बाइंड करतो ते याच्यामध्ये समजतं. तर या व्हिडिओमध्ये आपण ॲडसॉर्प्शन ही जी प्रोसेस आहे ती बॅक्टेरियोफाजची आपण बॅक्टेरियल सेलवरती पाहणार आहोत. तर चला तो व्हिडिओ सुरुवात करूयात. सर्वात प्रथम आपल्याला माहिती आहे व्हाय डज द ॲडसॉर्प्शन मॅटर. तर बॅक्टेरियोफाज जो आहे तो व्हायरस आहे आपल्याला माहिती आहे, जो की स्पेशली बॅक्टेरियाला इन्फेक्ट करतो, जेणेकरून जे काही बॅक्टेरियोफाज आहे तो बॅक्टेरियाचं म्हणजे वेगवेगळे जे काही पॅथोजन आहे त्याला रेजिस्टन्स करण्यासाठी किंवा त्याची ग्रोथ ही प्रिव्हेंट करण्यासाठी जास्त प्रमाणामध्ये वापरला जातो. आणि ॲडसॉर्प्शन ही जी की फर्स्ट स्टेप आहे जेणेकरून जे काही फाज आहे तो रिकग्नाइज करतो आणि बाइंड करतो एखाद्या बॅक्टेरियल सरफेस रिसेप्टरला. आपल्याला माहिती आहे की बॅक्टेरियल सेलवरती वेगवेगळे जे काही सेल असतात त्याच्यावरती सरफेस रिसेप्टर हे प्रेझेंट असतात, जेणेकरून त्याचं इंटरॅक्शन हे दुसऱ्या सेलसोबत हे होऊ शकतं. तर त्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा फाज काय करतो, असे जे काही बॅक्टेरियल सरफेस रिसेप्टर असतात त्याला रिकग्नाइज करतो आणि बाइंड करून घेतो, जेणेकरून जे काही इन्फेक्शन असेल ते सक्सेसफुली होऊ शकेल. आणि होस्ट एंड स्पेसिफिसिटी जी काही ते आपण याच्यामुळे डिटरमाइनही करू शकतो. याद्वारे जी काही फास्ट थेरपी इफेक्टिव्हनेस आहे किंवा बॅक्टेरियल रेजिस्टन्स डेव्हलपमेंट आहे किंवा जी काही इकोसिस्टीम डायनॅमिक आहे, जी काही मायक्रोबियल कम्युनिटी आहे ती आपण कंट्रोल करू शकतो. आणि ह्या प्रोसेसद्वारे जी काही फास्ट थेरपी जी काही आहे म्हणजे फाजला ॲज अ वापरलं जातं, जेणेकरून जी काही बॅक्टेरियाची जी ग्रोथ आहे ती थांबवली जाते. आणि त्यामुळे जो बॅक्टेरिया आहे तो पुढे जाऊन काही जे डिसीज वगैरे आहे तो कॉज करत नाही. तर याला म्हटलं जातं फास्ट थेरपी इफेक्टिव्हनेस. तर जे काही ॲडसॉर्प्शन ही जी प्रोसेस आहे याच्यामध्ये काय केलं जातं, फास्ट काय करतो, रिकग्नाइज करतो स्पेसिफिक रिसेप्टरला, जेणेकरून त्याचा जो DNA असेल तो त्या सेलमध्ये इन्सर्ट तो करू शकेल. त्याच्यानंतर द मॉलिक्युलर मशिनरी, त्याच्यामध्ये आपल्याला टेल फायबर आणि रिसेप्टर बाइंडिंग प्रोटीन पाहायला मिळतात. तर टेल फायबरचं मेन जे काम आहे ते आता आपण पाहूयात. तर टेल फायबर जो काय तो एक्सटेंडेड प्रोटीन स्ट्रक्चर असतो, जेणेकरून इनिशियल कॉन्टॅक्ट करणं बॅक्टेरियल सरफेससोबत आणि ॲज अ अँटीना म्हणजे मॉलिक्युलर अँटीना म्हणून काम करतो, जेणेकरून होस्ट रिकग्निशन होईल आणि त्याचे जे काही प्रोटीन स्ट्रक्चर आहे ते एक्सटेंड झालेलं असल्यामुळे तो इनिशियल कॉन्टॅक्ट हा बॅक्टेरियल सरफेसवरती करतो. रिसेप्टर बाइंडिंग प्रोटीन जे की स्पेसिफाईड डोमेन असतात, जे की इन्श्युअर करतात एखाद्या स्पेसिफिक बाइंडिंगला बॅक्टेरियल रिसेप्टर मॉलिक्युलवरती, जे की कम्फर्टेबल असतात लॉक अँड की प्रिसायझेशन. म्हणजे आपण आपले जसं जे ताला असतो त्याची चावी वगैरे असते, तसंच याच्यामध्ये सुद्धा जे बॅक्टेरियल रिसेप्टर आहे आणि जे काही टेल फायबर आहे ते कनेक्ट होतं आणि त्याला म्हटलं आता लॉक अँड की प्रिसायझेशन. म्हणजे जे काही बॅक्टेरियल रिसेप्टरवरती जो काही मॉलिक्युल आहे तो जो टेल फायबर आहे तो त्याला बाइंड करण्याचं कम्पेटेबल ही त्याच्यामध्ये असते. तर टेल स्पाईक आणि नंतर मग जे काही अटॅचमेंट झालेले जे काही प्रोटीन असतात ते बॅक्टेरियल सरफेसला डिग्रेड करतात, जेणेकरून जे काही पॉलिसेक्रेट आहे ते डिग्रेड होऊ शकेल आणि जी काही बाइंडिंग आहे ती फॅसिलिटिंग होऊन नंतर जो काही DNA आहे तो त्याच्यामध्ये इन्सर्ट करता येईल. कारण की ज्या वेळेस सेल वॉल ही रप्चर होईल किंवा डॅमेज होईल त्याच्यानंतरच जे काही DNA आहे तो त्याच्यामध्ये आपण त्या सेलमध्ये इन्सर्ट हा करू शकतो. तर पहिल्यांदा जो काही पॉलिसॅक्राइड वगैरे जी लेअर असते ती आधी डॅमेजही केली जाते किंवा डिग्रेडही केली जाते. त्याच्यानंतर होस्ट सेल सरफेस रिसेप्टर, जो की आपण वेगवेगळ्या रिसेप्टरद्वारे वेगवेगळ्या जे काही एंट्रीज आहे त्याच्याद्वारे जर काही सेल रिसेप्टर आपल्याला होस्टचे बॅक्टेरियोफाजचे आपल्याला पाहायला मिळतात. पहिलं आहे प्रोटीन अँड ट्रान्सपोर्टर, जो की इसेन्शियल मेम्ब्रेन प्रोटीन जे काही असतात ते न्यूट्रन ट्रान्सपोर्ट करण्यासाठी आणि फाज रिकग्निशन करण्यासाठी हे मदत करत असतात, जेणेकरून जे काही व्हायरल टार्गेट आपण आयडल व्हायरल जे काही टार्गेट आहे ते म्हणू शकतो. लिपोपॉलिसॅक्राइड, जो की कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट स्ट्रक्चर असतो, जो की ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरियामध्ये आपल्याला पाहायला मिळतो, जेणेकरून एखाद्या फाजला अटॅचमेंट करण्यासाठी एक स्पेसिफिक बाइंडिंग ते आपल्याला प्रोव्हाइड करतं. त्याच्यानंतर टिचोइक ॲसिड, जो की ग्राम पॉझिटिव्ह बॅक्टेरिया सेल वॉल कंपाऊंडमध्ये आपल्याला पाहायला मिळतो, जो की एलिमेंटला रिकग्नाइज करण्यासाठी आणि फंक्शनमध्ये कॅरी आउट करण्यासाठी किंवा जे स्पेसिफिक बॅक्टेरियोफाज जे काही स्ट्रेन आहे त्याला रिकग्नाइज करून फंक्शन करण्यासाठी याचा वापर केला जातो. म्हणजे असे 3 मेन जे काही आहेत तर त्याचे हे जे काही सरफेस रिसेप्टर आहे
त्याच्यामधून जी काही सेल्युलर एंट्री आहे तीही बॅक्टेरियोफाजची होऊ शकते. त्याच्यानंतर जे काही ॲडसॉर्प्शन प्रोसेस आहे ते रिव्हर्सिबल किंवा इरिव्हर्सिबल बाइंडिंग फेज आपल्याला पाहायला मिळते. तर इनिशियल कॉन्टॅक्ट जो काय तो वीक रिव्हर्सिबल इलेक्ट्रोस्टॅटिक जो इंटरॅक्शन आहे जो की फाजला बॅक्टेरियाला टुगेदर ठेवण्यासाठी एखाद्या रँडम कोलॅजनपासून वाचवतो. आणि स्पेसिफिक रिकग्नायझेशन म्हणजे काही जे काही रिसेप्टर बाइंडिंग जे काही प्रोटीन असतात जे की कॉम्प्लिमेंटरी बॅक्टेरियल सरफेसला किंवा ज्या मॉलिक्यूलला हायली स्पेसिफिक मॅनरमध्ये एंगेज करण्याचं किंवा रिकग्नाईज करण्याचं काम करतात. ते रिव्हर्सिबल बाइंडिंग म्हणजे जे काही कन्फर्मेशन चेंजेस वगैरे होतात लॉक द फेज इन द फ्लेस. आणि याच्यामध्ये जे काही कन्फर्मेशन चेंज होऊन जो काही फाज आहे तो त्या सरफेसवरती लॉक होतो आणि जेणेकरून जे काही DNA आहे तो इंजेक्शन किंवा मशिनरीद्वारे ते इन्सर्ट केला जातो. तिथं तुम्ही इथं फोटोमध्ये पाहू शकता. ते इन्सर्ट केल्यानंतर जे काही इन्फेक्शन आहे ते इनिशिएशन व्हायला चालू होतं. अशाद्वारे जी काही ॲडसॉर्प्शन प्रोसेस आहे ती इरिव्हर्सिबल आणि रिव्हर्सिबल बाइंडिंग फेजमध्ये आपल्याला पाहायला मिळते. त्याच्यानंतर स्पेसिफिसिटी जे काही फॅक्टर आहे म्हणजे जे बॅक्टेरियल टार्गेट आहे ते फाज कसं काय चूज करतात त्या बॅक्टेरियल टार्गेटला आता आपण ते पाहूया. तर मॉलिक्युलर रिकग्निशन पहिल्यांदा प्रोटीन बाइंडिंग जी काही ॲफिनिटी आहे ती होस्ट कम्पेबिलिटीमध्ये डिटरमाइन होते. तसंच सरफेस जो काही चार्ज आहे तो कॉम्प्लिमेंटरी इन्फ्लुएन्स करतो इनिशियल अट्रॅक्शनला. म्हणजे त्याच्यामध्ये जर सरफेस चार्ज असेल तर त्याच्यामुळे जे काही अट्रॅक्शन वगैरे आहे इनिशियल अट्रॅक्शन ते होत असतं. तसंच जे काही कार्बोहायड्रेट बाइंडिंग स्पेसिफिसिटी असते त्याच्यामुळे जे काही होस्ट रेंजला रिस्ट्रिक्ट करण्याचं काम केलं जातं. तर इव्होल्युशनरी प्रेशर म्हणजे याच्यामध्ये कोइव्होल्युशन जे काय असतं जेणेकरून जे काही फाजचं जे ॲडॅप्टेशन आहे किंवा डायव्हर्सिटी आहे ती इन्क्रीज होत असते. आणि बॅक्टेरियलायझेशन जे काही म्युटेशन आहे त्याच्यामुळे जे काही सरफेस रिसेप्टर जे की ॲसेसिबिलिटी आहे ती अल्टर करण्यामध्ये मदत होते. त्याच्यानंतर हे जे स्पेसिफिक जे ॲडसॉर्प्शन आहे त्याच्यावरती जे काही एन्व्हायरमेंटल इन्फ्लुएन्स होतो म्हणजे वेगवेगळी काही त्याची जी इफिशियन्सी आहे ते कसं एन्व्हायरमेंटलद्वारे इन्फ्लुएन्स होतं ते आता आपण पाहूया. तर पहिल्यांदा जो काही टेम्परेचर इफेक्ट आहे तो पडतो. म्हणजे हायर टेम्परेचर असेल इन्क्रीज त्यामुळे कोलॅजन हे त्याची फ्रिक्वेन्सी आहे ती वाढते आणि जो काही बाइंडिंगचं जो काही प्रोटीन आहे डिनेचरेशन होतं. आणि जर ती ऑप्टिमल रेंज जर टिपिकली 25 ते 37 जर असेल तर ती मोस्ट ऑफ दी जे काही डिनेचरेशन तिथं प्रोटीनचं होतं आणि जे काही कोलॅजन आहे किंवा जी फ्रिक्वेन्सी आहे ती इन्क्रीज त्याच्यामुळे होते. pH आणि आयोनिक स्ट्रेन म्हणजे इलेक्ट्रोस्टॅटिक जे इंटरॅक्शन आहे जे की हायली सेन्सिटिव्ह जे की होतं ज्यावेळेस pH हा चेंज होतो. आणि जर सॉल्ट कॉन्सन्ट्रेशन किंवा जे काही प्रोटीन कॉन्फर्मेशन आहे ते त्याच्यामुळे अफेक्ट हे आपल्याला जे काही बाइंडिंग कायनेटिक्स आहे म्हणजे जे इंटरॅक्शन आहे ॲडसॉर्प्शन आहे त्याच्यावरती सुद्धा अफेक्ट हा पडतो. तसंच कम्पिटिंग मॉलिक्यूल काही जे फ्री रिसेप्टर असतात किंवा रिसेप्टर ॲनालॉग असतात जेणेकरून जे काही ॲडसॉर्प्शन आहे त्याला इनिबिट करण्याचं काम करतात म्हणजे कम्पीट करतात जेणेकरून जे काही बाइंडिंग साईट आहे किंवा जे फाज टेल प्रोटीन आहे ते त्याला कम्पीट करून त्याला बाइंड होण्यापासून रोखतात आणि त्याचं जे काही DNA आहे फाजचा तो इंटर होण्यापासून ते रोखलं जातं किंवा प्रिव्हेंट केलं जातं. तर असे वेगवेगळे जे काही एन्व्हायरमेंटल आहे ते इन्फ्लुएन्स करतात ॲडसॉर्प्शन इफिशियन्सीला. त्याच्यानंतर हे जे काही एक्सपेरिमेंटल जे काही मेथड आहे म्हणजे जे की फाज आणि बॅक्टेरियाचं इंटरॅक्शन कसं झालं ते आपण कशाद्वारे आयडेंटिफाय करू शकतो. त्याच्यामध्ये 4 मेथड आहे. पहिली आहे ॲडसॉर्प्शन रेट SA. याच्यामध्ये जे काही टाईम कोर्स एक्सपेरिमेंट आहे म्हणजे याच्यामध्ये फ्री फाज जो काय आहे तो त्याचं कॉन्सन्ट्रेशन हे मोजलं जातं जेणेकरून त्याची जी काही बाइंडिंग कायनेटिक्स आहे किंवा इफिशियन्सी रेट आहे तो याच्याद्वारे डिटरमाइन केला जातो म्हणजे किती प्रमाणात त्याने जे ॲडसॉर्ब केलं आहे बॅक्टेरियल सेलवरती. तसंच इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपी आपण डायरेक्ट व्हिज्युअलायझेशन हे पाहू शकतो म्हणजे फाजचं आणि बॅक्टेरियाचं हे जे कॉम्प्लेक्स आहे ते डायरेक्टली रिव्हील होतं. आणि ही जी काही बाइंडिंग मॉर्फोलॉजी आहे त्याच्यामुळे जे की लगेच आपल्याला व्हिज्युअलायझेशन हे इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपी खाली होतं. तसंच कॉम्पिटिटिव्ह बाइंडिंग स्टडीज म्हणजे याच्याद्वारे जे काही रिसेप्टर ॲनालॉग आहे किंवा ब्लॉकिंग एजंट आहे हे आयडेंटिफाय केलं जातं म्हणजे स्पेसिफिक बाइंडिंग हे डिटरमाइन केलं जातं त्याच्या मेकॅनिझमद्वारे. म्हणजे काही वेळेस आपण काय होतं ज्यावेळेस बाइंडिंग होते ना तर त्या सेलवरती कन्फर्मेशन चेंजेस वगैरे व्हायला चालू होतात. आधीची जी सेल असते आणि नंतरची जी सेल असते त्याच्यामध्ये चेंजेस झालेले असतात. तर त्याच्याहून लगेच आपल्याला समजतं की याच्यामध्ये जे काही ॲडसॉर्प्शन आहे बॅक्टेरियोफाजचे झालेलं आहे. तर सिंगल सेल ॲनालिसिस म्हणजे याच्याद्वारे फ्लो सायटोमेट्री किंवा फ्लोरेसन्स मायक्रोस्कोपीद्वारे जे काही रिअल टाईम मॉनिटरिंग आहे ते एखाद्या इंडिव्हिज्युअल बाइंडिंग इव्हेंटचं
पण स्पेसिफिक जो काही बाइंडिंग इव्हेंट आहे तो याच्याद्वारे आपण स्टडी पूर्ण डिटरमाइन हे करू शकतो, म्हणजे त्याच्यामध्ये फाजचं आणि बॅक्टेरियाचं इंटरॅक्शन हे प्रॉपर झाले की नाही ते आपल्याला समजतं. तर या चार जे काही मेथड आहे त्याच्याद्वारे आपण फाज बॅक्टेरिया इंटरॅक्शन हे स्टडी हे करू शकतो. तर या व्हिडिओमध्ये आपण बॅक्टेरोफाज ॲडसॉर्प्शन हा पॉईंट डिस्कस केला. तर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल नक्की व्हिडिओ लाईक करा आणि इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल नक्की व्हिडिओ लाईक करा. चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.